बातमी कराडची आहे। कराड चिपळूण राज्य महामार्गावर संगमनेर या ठिकाणी संगमनेर धक्का दरम्यान स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केलेला आहे। रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे रस्ता अवजड वाहनांसाठी 23 तारखेपर्यंत बंद करण्यासंदर्भात आता प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्यानंतर नागरिकांकडून तीव्र विरोध होतोय। शाळकरी मुलांना याचा फटका बसणार आहे। ठेकेदाराची मनमानी आहे आणि या सगळ्या कारभाराचा फटका हा स्थानिकांना बसतोय असा आरोप केला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडून। शशिकांत, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कराडमध्ये रास्ता रोको केला जातोय। नक्कीच लागवीची जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून कराड चिपळूण राज्य महामार्गाचं काम आहे ते रखडलेलं गेलेलं पाहायला मिळालेलं होतं आणि ठेकेदारानं नियोजन शून्य कामाचा फटका थेट इथल्या सर्वसामान्य नागरिकांना बसलेला एकत्रितच पाहायला मिळाला। कराड आणि चिपळूण हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा मुख्य महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती आता स्थानिक नागरिक आक्रमक होताना एकंदरीतच पाहायला मिळत आहेत। माझ्या पाठी आपण पाहू शकता या ठिकाणी कराड चिपळूण राज्य महामार्गावरती रस्ता रोको करण्यात आलेला आहे। खरं तर ठेकेदाराचा नियोजन शून्य कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसताना एकंदरीतच पाहायला मिळतोय। हा जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्याचं कारण मुख्य आहे की मुसळधार पावसामुळे पर्यायी रस्ता या ठिकाणी काढण्यात ठेकेदाराकडून आलेला होता आणि हा रस्ता गेल्या काही दिवसापूर्वी मोरी पूल दोन्ही वाहून गेले आणि याचा फटका जो होता हा इथल्या स्थानिक नागरिकांना पाहायला मिळाला आणि त्यांना बसला। खरं तर शाळा सुरू झाल्या, मात्र शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराचा विद्यार्थ्यांना देखील फटका बसलेला आहे। खरं तर कोकणातून मोठ्या प्रमाणात जी वाहनं आहेत, जे पेशंट्स आहेत हे कराड सांगली सारख्या ठिकाणी जातात आणि या ठिकाणी जात असताना त्यांना या चुकीच्या रस्त्याचा आणि या रस्त्याचा ठेकेदाराच्या मनमानीचा फटका बसतो आणि असंख्य पेशंट जे आहेत यांना या सगळ्या आस्थापनाचा फटका बसलेला एकत्रित पाहायला मिळतोय। निश्चित मुद्दा लक्षात येतोय। शशिकांत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।